पोपटी लावतोय कुकरमध्ये. अर्धा किलो वाळाच्या आणि तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. इथे अर्धा किलो चिकन घेतलं आणि 6 अंडी घेतलेत. आता हे मसाले लावून घेऊ. हा सुहानाचा चिकन तंदुरी मसाला आहे आणि छान होतं चिकन. लावून बघा तुम्ही. हा चिकनला तंदुरी मसाला लावून कोट केलेला आहे आणि हा शेंगांना आपला हळद मीठ मसाला लावून ठेवलेला आहे. तर आता मी इथे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये खाली शेंगांची लेअर लावून घेऊ. हां, आता हा शेंगांचा लेअर लावला आहे. आता चिकनचा लेअर लावू. चिकनचा लेअरवरती अंडी लावून घेऊ. आता अंडी लावलेली आहेत. माझे ते पुदिन्याची पानं नाही, मी थोडासा ओवा टाकते वास येण्यासाठी. ओवा टाकून झाल्यानंतर परत आता शेंगांचा थर लावू. आता ही झाकण लावून आपण 2-3 शिट्ट्या काढून घेऊया. पाणी अजिबात टाकायचं नाही. आता या 2 शिट्ट्या होऊन पूर्ण कुकर थंड झाला आहे आणि वास पण मस्त येतोय. पोपटी आपली शिजलेली आहे. आता काढून खायची.